मकर संक्रांत हा फक्त सण नाही, तर तो महिलांच्या सौभाग्याशी, कुटुंबाच्या सुखशांतीची, समृद्धीशी जोडलेला एक अत्यंत पवित्र सण आहे. मकर संक्रांतीच्या दिवशीच भगवान सूर्यदेव दक्षिणायनातून उत्तरायणामध्ये प्रवेश करतात. याच दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात होत असते. हा काळ अधिक मोक्षदायक मानला गेलेला आहे आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्यनारायणांची विशेष सेवा केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. यानंतर स्नान करून भगवान सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण करायचं आहे. अर्घ्य देत असताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करावा आणि सूर्यदेवतेला अर्घ्य ते अर्पण करावं. अर्घ्य दिल्यानंतर भगवान सूर्यनारायणांचे आवडते श्री आदित्य हृदय स्तोत्राचे वाचन अवश्य या दिवशी करावं. या सेवांमुळे आपली आध्यात्मिक प्रगती तर होतेच, पण याच्या शुभ आशीर्वाद आपल्याला मिळतात. वर्षभर आपल्याला संपन्नता, सुख, समाधान आणि भगवान सूर्यनारायणांची कृपा आपल्यावरती राहत असते. संक्रांतीला काही विशेष नियम पाळणे महत्त्वाचे असते. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये भोगी, संक्रांत, किंक्रांत, हळदी कुंकू समारंभ, बोरन्हाण हे सर्व कधी करावे याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. यंदाची संक्रांत बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 म्हणजेच शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 6:03 पासून सूर्यास्तापर्यंत आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालव कर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फळ. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. संक्रांती देवी म्हणजे सूर्याच्या संक्रमणाची म्हणजेच उत्तरायण प्रवेशाची प्रतीक मानली जाते. संक्रमण म्हणजे बदल, उलथापालथ, अस्थिरता. म्हणूनच देवी ज्या वस्त्रात, ज्या रंगात दाखविली जाते त्या काळातील उष्णता, कष्ट, संघर्ष, चढाओढ, कठोरता दर्शवतात. सुवासिनी स्त्रीची प्रतीक मात्र स्थैर्य, सौभाग्य, समृद्धी व मंगलत्व आहे. म्हणूनच संक्रमणात असलेले रंग, वस्त्र तिच्यासाठी अशुभ मानले जाते. यावर्षी संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र घातले आहे. याचाच अर्थ आहे की सुवासिनी स्त्रियांनी पिवळ्या रंगाची साडी यावर्षी घालायची नाही आहे. याऐवजी तुम्ही लाल रंग असेल, हिरवा असेल, गुलाबी रंग असेल, सोनेरी रंग असेल, नारंगी रंग असेल किंवा अगदी संक्रांतीचा काळा रंग असेल तो तुम्ही परिधान करू शकता. यासोबतच सुहासिनी स्त्रियांचा एक सौभाग्य अलंकार म्हणजेच बांगड्या. तर यावर्षी बांगड्या घालत असताना बांगड्या ह्या हिरव्या रंगाच्या, लाल रंगाच्या घालायच्या आहेत. त्याशिवाय पिवळ्या रंगाच्या बांगड्या यावर्षी वर्जित असणार आहेत, हेही लक्षात घ्या. बांगड्या घालत असताना बांगड्या नेहमी विषम संख्येमध्ये घालावी, म्हणजेच एका हातामध्ये एक बांगडी जास्त घातली जाते. विषम संख्या ही वाढ दर्शवत असते आणि म्हणूनच आपल्या सौभाग्यामध्ये दिवसेंदिवस वाढ व्हावी, वृद्धिंगत व्हावे, आपल्या नवऱ्याचे, पतीचे आयुष्य वृद्धिंगत व्हावे ही यामागचा उद्देश असतो. संक्रांतीने यावर्षी जाईचे फूल घेतलेले आहे. याचाच अर्थ आहे आपण वेणीमध्ये गजरा घालत असताना जाईच्या फुलाचा गजरा वर्ज्य करायचा आहे. तो घालणं अशुभ मानलं जाणार आहे. त्यामुळे मोगरा असेल, शेवंती असेल, निशिगंध असेल, गुलाब असेल या फुलांचा वापर केसामध्ये माळण्याकरिता करायचा आहे. या संक्रांतीने भूषणार्थ मोती धारण केला आहे. म्हणूनच मोत्यांचे दागिने सुद्धा अशुभ असतील. मोत्यांच्या ऐवजी इतर दागिने आपण संक्रांतीच्या दिवशी घालू शकतो. संक्रांतीने यावर्षी पायस भक्षण केला आहे. पायस म्हणजेच खीर. तर या संक्रांतीच्या 3ही दिवसात भोगीचा असेल, संक्रांतीचा असेल किंवा किंक्रांतीचा दिवस असेल, या दिवसांमध्ये खीर खाणे वर्ज्य असणार आहे. खिरीशिवाय इतर अन्नपदार्थ आपल्याला खायचे आहेत. ह्या संक्रांतीला पिवळा रंग वर्ज्य आहे म्हणजे हळदही वर्ज्य आहे का? मग हळदी कुंकवाचं काय करायचं? हळद लावायची की नाही? तर याचं उत्तर आहे बघा, संक्रांतीने कपाळावरती केशराचा टिळा लावलेला आहे.
हळद लावलेली नाही. त्यामुळे केशराचा टिळा आपल्याला सवाष्ण स्त्रींना वर्ज्य असणार आहे. हळद तुम्ही लावू शकता. हळदी कुंकू करताना मनामध्ये काही विचार न करता अगदी निश्चिंतपणे हळदी आणि कुंकवाचा वापर तुम्ही सौभाग्यद्रव्य म्हणून करू शकता. संक्रांतीला सुकड पूजन आपल्याला करायचे आहे. काही ठिकाणी 5, काही ठिकाणी 7, कुणी 11, कुणी 21, कुणी 51 सुगड जे आहेत ते पूजन करण्याची पद्धत आहे. ज्याने त्याने जसा वंसा आपला घेतला असेल त्या पद्धतीने आपापल्या प्रथा आणि परंपरेनुसार सुगड पूजन करून घ्यायचं आहे. याला काही ठिकाणी संक्रांतीसुद्धा म्हणतात. सुगड पूजन करण्याकरता सुगड स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पाटावरती लाल रंगाचे वस्त्र अंथरून घ्यायचे. यावरती थोडे 5 ठिकाणी तांदूळ घ्यायचे आहेत. यावरती धुतलेले सुगड हळदी कुंकू भस्म लावून ठेवून द्यायचे आहेत. यानंतर संक्रांतीमध्ये गाजराचे तुकडे, उसाचे तुकडे, ओलं हरभरं, यानंतर गव्हाच्या लोंब्या, वाटाणा असेल, घेवड्याच्या शेंगा असतील, ज्या काही भाज्या असतील ते 7 किंवा 9 प्रकारे भरायचे आहेत. यामध्ये तीळ आणि गूळ घालून आपल्याला पूजन मांडणी करायची आहे. पूजेच्या बाजूलाच पानांचे 5 विडे मांडून त्यावरती पंचकादळ ठेवून द्यायचं आहे आणि एका पानावरती एक सुपारी गणपतीचं प्रतीक म्हणून पूजन करायचं आहे. या सर्व पूजेला हळदी कुंकू नंतर धूप दीप दाखवून नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता काही ठिकाणी 5, काही ठिकाणी 7, काही ठिकाणी 11, काही ठिकाणी 21 किंवा 51 सुगड पूजण्याची पद्धत आहे. जसा आपला वंसा असतो त्या पद्धतीने आपल्या प्रथा आणि परंपरेनुसार आपण सुगड पूजन जे आहे ते या दिवशी करायचं आहे. यासोबतच तीळ आणि गूळ याला खूप महत्त्व आहे. तिळगुळाचा प्रसाद सगळ्यांना द्यायचा आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी 3:06 पासून सूर्यास्तात सायंकाळी 6:20 असणार आहे. या पुण्य कालावधीमध्ये तुम्ही संगमामध्ये स्नान करणे, काळ्या तिळाने पितृतर्पण करणे, हवन करणे, आध्यात्मिक सेवा, तुमच्या इष्टदेवतेची सेवा, गुरूंची सेवा, विशेष सेवा, विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं वाचन या कालावधीमध्ये केल्यास आपल्याला दिव्यत्वाची अनुभूती नक्कीच होणार आहे. कालावधीमध्ये आपण ज्या काही सेवा करू त्याची ऊर्जा ही शतपटीने वाढत असते. म्हणूनच या कालावधीमध्ये अधिकाधिक स्तोत्र, मंत्र, जप, ध्यान, हळदी कुंकू समारंभ, दान, धर्म या गोष्टी केल्या जातात. आता आपण भोगीविषयी थोडक्यात माहिती बघूयात. तर भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी, 7 प्रकारच्या भाज्या एकत्र करून बनवलेली भाजी, यानंतर राळ्याचा भात या दिवशी करायचा असतो. राळ्याचा भात खाणे या दिवशी सवाष्ण स्त्रियेसाठी महत्त्वाचे असते. पांढरा तांदळाचा भात या दिवशी सुवासिनी स्त्रियांना वर्ज्य मानला गेलेला आहे. काही ठिकाणी भोगी दिवशीच सुगड पूजन केले जाते. ज्याने त्याने आपापल्या ठिकाणच्या प्रथा आणि परंपरेनुसार सुगड पूजन करायचे आहे. यानंतर दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी असणार आहे किंक्रांत. संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा या दिवशी वध केला आणि संपूर्ण पृथ्वीला किंक्रासुराच्या अत्याचारापासून वाचवले. म्हणूनच हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. किंक्रांतीचा दिवस शुभ गोष्टी करण्यासाठी, शुभ कार्यासाठी अशुभ मानला गेला आहे. त्यामुळेच दूरवरचा लांबचा प्रवास करणे, नवीन वस्तू, वाहन, सोने, धान्य, घरच्या गोष्टी खरेदी करणे या दिवशी निषिद्ध मानले गेलेलं आहे. यासोबतच किंक्रांतीच्या दिवशी महिलांनी शेणामध्ये हात घालणे, झाडे तोडणे, त्यानंतर कठोर बोलणे, भांडण करणे, वादविवाद करणे या गोष्टी अशुभ मानल्या गेल्या आहेत. किंक्रांतीच्या दिवशी काही ठिकाणी बेसनाचे धिरडे करण्याची पद्धत आहे आणि काही ठिकाणी बाजरीची भाकरी आणि सुकडमध्ये आपण ज्या काही भाज्या पूजन केलेल्या असतात त्यांची भाजी करून नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. ज्याने त्याने आपापल्या ठिकाणच्या पद्धतीनुसार किंवा प्रथेनुसार पूजन जे आहे ते करू शकता. परंतु किंक्रांतीचा दिवससुद्धा हळदी कुंकू करण्यासाठी उपयुक्त आहे. संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकू कोणत्याही दिवशी करू शकता. हळदी कुंकवामध्ये तुम्ही 5, 7 किंवा 11 सवाष्ण महिलांना बोलवून त्यांना तिळगुळ आणि यथाशक्ती सौभाग्य अलंकार आणि वाण भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करू शकता. आता यानंतर बोरनाण कसं करायचं ह्याविषयी थोडक्यात माहिती बघूयात. तर बोरनाण हे 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांचं केलं जातं. हा शिशुसंस्कारातील एक भाग आहे. बोरनाण करण्यासाठी मुलांना काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. यानंतर मुलांना हलव्याचे दागिने सुद्धा घातले जातात. बोरनाण करण्याकरता चिरमुरे, उसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, वाटाण्याच्या शेंगा, बोरं, चॉकलेट, गोळ्या,
तीळ, गूळ हे सर्व साहित्य एकत्र करून 5 सुहासिनी स्त्रियांच्या हातून मुलांना बोरस्नान केलं जातं. हे बोरनाण तुम्ही संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी करू शकता. ही आहे संक्रांतीची सर्व माहिती. खाली कमेंटमध्ये तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या घरी ही संक्रांत सुख, समृद्धी, सौभाग्य, आरोग्य आणि आर्थिक उन्नती घेऊन येवो ही स्वामींचरणी प्रार्थना करते. भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.